नमस्कार. आज आम्ही अक्षय बर्दापूरकरजींशी बोलणार आहोत. ते एक सुप्रसिद्ध निर्माते आहेत आणि जगाच्या आणि महाराष्ट्राच्या सर्वात पहिल्या OTT मराठी OTT प्लॅटफॉर्मचे संस्थापक देखील आहेत. आज आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत की मोदीजींच्या 8 वर्षाच्या कारकिर्दीबद्दल. नमस्कार अक्षयजी. अक्षयजी, तुम्हाला माहित असेल की मोदीजी आता 8 वर्ष त्यांनी प्रधानमंत्री, देशाचे प्रधानमंत्री म्हणून त्यांनी आपला कार्यकाल कंप्लीट केलाय. तर तुम्हाला काय वाटतं की ह्या 8 वर्षात देशाने आणि महाराष्ट्राने काय केलं? मला असं वाटतं की या देशाने कमवलंच हे की असे प्रधानमंत्री आपल्याला मिळाले. आणि मी हे ॲज अ फॉलोवर किंवा ॲज अ त्यांचा सोशल मीडिया एन्थुझियास्ट म्हणून ही गोष्ट बोलत नाही. आपल्या जीवनामध्ये काही काही गोष्टी जेव्हा बदलतात त्यावेळेला आपल्याला कळतं की हे आपल्यासाठी त्या क्षणाला चांगलं आहे किंवा वाईट आहे. आणि माझ्या मते एक सशक्त, स्ट्रॉंग आणि मोठं बहुमत मिळून आलेले हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आपल्याला लाभलेले आहे. की लाभलेले आहे ह्याच्यासाठी सांगतो कारण खरोखरच भारत देश आपला ज्या गेल्या 50-60 वर्षामधून गेलेला आहे त्याच्यानंतर वी रिक्वायर्ड समबडी हूज ॲज स्ट्रॉंग ॲज हिम. माझ्या मते ज्या वेळेला तुमच्या काही गोष्टी, तुमच्या दैनंदिन गोष्टी ज्या वेळेला बदलतात त्यावेळेला तुम्हाला कळतं की हे कशामुळे बदललेले आणि कोणामुळे बदललेले आहे. बोलायला गेलं तर खूप काही बोलू शकतो त्यांच्याबद्दल, त्यांनी काय केलंय काय नाही केलेलं आहे. आपण त्यातल्या त्यात जरा हायर स्टार्ट ऑफ सोसायटीमध्ये असल्यामुळे आपल्याला खूप ऑन ग्राउंड लेवलच्या गोष्टी समजत नाही किंवा आपण कदाचित फॉलो करत नाही ते. पण जर मला इफ टू नेम अ फ्यू जर मी म्हणायला गेलो तर माझ्या हिशोबाने जर मी बिझनेसमध्ये आहे आणि मला जर एखादी गोष्ट जी लाभली आहे किंवा ज्या गोष्टीमुळे माझं स्टाईल ऑफ बिझनेस चेंज झाला किंवा माझं वर्किंग स्टँडर्ड्स बदलले आणि माझ्या हिशोबाने ती गोष्ट आहे म्हणजे इंडिया गोईंग डिजिटल. ज्या प्रकारे मोदीजींनी ती एक मोठी स्टेप घेतली टू टेक इंडिया डिजिटल. डिमॉनिटायझेशन झालं, सगळ्यांना त्रास झाला, इन्क्लुडिंग मला त्रास झाला, पण तो काही काळासाठी होता. मला आठवत नाही त्या दिवसापासून आत्तापर्यंत मी खरोखर माझ्या वॉलेट म्हणजे फिजिकल वॉलेटमध्ये मी कधी कॅश कॅरी केलेली आहे. आणि दॅट चेंज द होल डिस्कोर्स ऑफ आर होल बिझनेस अँड द होल कम्युनिटी ॲट लार्ज. आणि ते माझ्यासाठी इज समथिंग दॅट विल बी रिमेंबर्ड फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ. की आपले आई वडील म्हणतात की इंदिरा गांधींनी असं केलं होतं, आपण नव्हतो त्यावेळेला. मी माझ्या मुलांना, मी माझ्या फॉलोईंग जनरेशनला हे सांगू शकतो की बस जगातल्या सगळ्यात मोठ्या देशाने, सगळ्यात मोठ्या प्रधानमंत्र्यांनी ही एक स्टेप घेतली आणि त्याच्याने अख्खं बिझनेस वर्किंग बदललं. ही एक माझ्या मते सगळ्यात मोठं माइलस्टोन आहे. कारण त्याच्यानंतर सगळंच जर तुम्ही त्याच्यानंतर जर लिंक कराल त्याला कोविडला आणि मग एव्हरीबडी वॉज अगेन डुईंग एव्हरीथिंग ऑन डिजिटल. हे सगळं एक मला असं वाटतं की ते प्रॉपर एका चॅनलमध्येच गोष्टी घडल्या आणि अकॉर्डिंग टू मी दॅट वॉज वन ऑफ द बिगेस्ट अँड द बोल्डेस्ट स्टेप दॅट ही टूक. अक्षयजी, अनेक लोक अनेक सक्सेसफुल स्कीम्सबद्दल बोलतात. GST असो, स्टार्टअप इंडिया एक मोठी हे होती, त्याचा फायदा मला वाटतं अनेकांनी घेतला या देशामध्ये. आणि लास्ट 8 वर्षात मला वाटतं आता आम्ही जवळजवळ 1 लाख नवीन स्टार्टअप्स आहोत. तुमचं पण एक नवीन स्टार्टअप राहिलेलं आहे. त्याच्यामध्ये GST हे सगळं आणि ईज ऑफ बिझनेसचा तुम्हाला किती फायदा झाला? मला वाटतं की ईज ऑफ बिझनेस अगेन मी परत डिजिटलवरती येतो कारण त्यांचं एम्फसिसच डिजिटल. ज्या क्षणाला मोदीजी आले त्या क्षणापासून त्यांना कळलं होतं, मग ते ट्विटर असू दे, टेकिंग एव्हरीथिंग डिजिटल. आणि त्याचा ईज ऑफ बिझनेसचा म्हणायला गेलं तर ते एक वन विंडो सिस्टम जी त्यांनी सुरू केली की तुमचं आधार इज लिंक्ड विथ युअर कंपनी, युअर कंपनी इज लिंक्ड विथ युअर GST, युअर GST इज लिंक्ड विथ युअर IT. आणि मग तुम्ही एका ठिकाणी जरी कुठे फॉल्टर केलं की तुम्हाला सगळीकडनं बांबू बसतो आणि ते खूप अवघड जातं. ते आपल्याला आपला DNA असा असतो की आपल्याला चेंज माणसाला ना तुमचं सिस्टमला तोडलं की फार राग येत असतो. आम्हालाही आला, खूप त्रास झाला त्याचा की GST का भरावा लागतोय आम्हाला, कशासाठी भरणं इज अनदर थिंग. भरतो आपण खूप वेळेला, नंतर भरायचं, 6-8 महिन्यानंतर भरायचं. म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट सर्व्हिस टॅक्स. पण आता तुम्ही सगळं डिजिटलीच लिंक केलंय, तुम्ही पुढेच जाऊ शकत नाही. सो त्रास होतो.
मला असं वाटतं त्रास होतो. पण इज ऑफ बिझनेस तर आता म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जर म्हणजे एक साधं सिंपल उदाहरण मी देतो की प्रायव्हेट लिमिटेड याच कंपनी प्लॅनेट मराठी ही जी माझी जगातली पहिली मराठी OTT वाहिनी आम्ही सुरू केलेली आहे, ज्याला डिजिटल चॅनल म्हणतो आपण. ज्या वेळेला मी सुरू केलं त्यावेळेला मला प्रायव्हेट लिमिटेड अकाउंट ओपन करावं लागलं आणि प्रायव्हेट लिमिटेड अकाउंट ओपन करणं पूर्वी खूप त्रासदायक होतं, खूप कंबरसम होतं खूप. आणि ते लिटरली तो फॉर्म भरेपर्यंत खूप तुमचा जीव जायचा. पण एकदा फॉर्म भरल्यानंतर त्याच्या पुढचे पॅन कार्ड मिळणं, GST नंबर मिळणं, इतकंच नाही तर तो डेटा बँकांशी शेअर होतो आणि बँकांकडनं कॉल्स येणं आणि मग त्यांच्यातली ती एक बेस्ट ऑफर तुमच्यापर्यंत घेऊन येण्याची त्यांची जी काही ती एक लढाई असते की आम्ही हे अशा प्रकारचं अकाउंट देऊ, तशा प्रकारचं अकाउंट देऊ. सो एव्हरीथिंग इज लिंक. सो व्हॉट मोदीजी अँड हिज ministries have done is they have linked everything in a net. जसं इंटरनेट असतं तसं त्यांनी त्यांच्याच एका नेटमध्ये त्यांनी ते केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की गव्हर्नन्स हा फार सोपं होतं त्यांच्यासाठी सुद्धा आणि आपल्यासाठी सुद्धा. म्हणजे आता मला कुठच्या ब्रोकरकडे जाण्याची गरज पडत नाही, मला एखाद्या एजंटकडे जाण्याची गरज पडत नाही. तर तुम्ही पासपोर्टच्या बद्दल बघितलं असेल तर सुषमाजींनी जे काय केलं, एक रेव्होल्युशनच क्रिएट केलं. पहिले पासपोर्ट येतो मग पोलीस व्हेरिफिकेशन होतं. म्हणजे तेवढ्या काळामध्ये तुमची एक फॉरेन ट्रिप सुद्धा होऊन जाते कित्येक वेळेला. बट दे मेड शुअर की तुमचं काम कुठे अडकणार नाही. किती गोष्टी आहेत. तुम्ही आज मी साध्या सामान्य माणसांसाठी जर बोलायला गेलं तर शौचालय, अरे कोणी विचार तरी केला होता का एवढे लाख शौचालय बनवण्याच्या बाबतीत? आपल्याला कधीच वाटायचं नाही, कारण वी आर ब्लेस्ड विथ गुड स्टार्स, त्याच्यामुळे आपल्याला त्याची गरज पडली नाही. पण शौचालय किंवा ज्या काही बायकांसाठी फॉर फिमेल्स ऑल्सो त्यांनी जे काही स्टेप्स केले, मला अजूनही आठवते त्यांचं पहिलं भाषण 15 ऑगस्टचं जे भाषण होतं आणि त्या भाषणामध्येच त्यांनी शौचालयाच्या बद्दल त्यांनी स्वच्छ भारत त्यांनी अभियान सुरू केलं होतं. आणि लोकांना वाटलं होतं काय आले कोणतरी होईल नाही होईल, असे तर भरपूर येऊन गेलेले आहेत आणि स्वच्छ भारत. पण आज जाऊन तुम्ही बघा, आज भारतामध्ये अनेक ठिकाणी फक्त मी माझं फार जास्त भारतामध्ये फिरणं होत नाही, पण महाराष्ट्रामध्ये जिथे जातो नाव वी सी दोज रोड्स. गडकरीजीने केवढं मोठं काम केलेलं आहे, शिपिंगमध्ये केवढं मोठं झालेलं आहे. तुम्ही इन एव्हरी सेक्टर इंडिया हॅज एक्सेल्ड अँड एक्सेल्ड. आय डोंट थिंक एनीवेअर आय सी अ स्कोप की नाही यार इथे काहीतरी आपलं फ्लायओव्हर्स म्हणा किंवा स्मार्ट सिटीज म्हणा, अभूतपूर्व काम केलेलं आहे. आम्ही फार छोटे आहोत, खरंच लहान आहोत त्यांना कुठेही जज करायला किंवा त्यांना कोणत्याही एका स्लॉटमध्ये टाकायला. पण ॲज अ सिटिझन ऑफ इंडिया आय फील एक्स्ट्रीमली प्राऊड की आज मोदीजींनी 8 वर्षात जे केलेलं आहे ते मला वाटतं की कोणीही 80 वर्षात सुद्धा हे करू शकलं असतं. अक्षयजी, इंडिया एक युथ देश आहे आणि हे युथचा मोठा सहभाग राहिलेला आहे मोदीजींच्या ह्या 2 टर्मच्या प्राईम मिनिस्टरशिपमध्ये. आणि तुम्ही पण एक असं इंडस्ट्रीमध्ये आहात ज्याच्यामध्ये युथशी तुम्ही कॉन्स्टंटली टचमध्ये राहता. तुम्हाला काय वाटतं की युथ ला कशा प्रकारे मोदीजी म्हणजे मोटिवेट करतायत? काय कारण आहे की युथ मोटिवेट होते? विजन आहे ना माणसाचं. मला असं वाटतं की विजन हे फार इम्पॉर्टंट असतं. आपल्याला शाळेमध्ये असताना आपण आपल्या टीचरला बघून तिचं विजन बघून फॉलो करतो. वडिलांचं घरी वडील आई असेल त्यांना. मला असं वाटतं की युथला what is required is giving them a vision and giving them a roadmap. म्हणजे ज्यावेळेला आपण शिकत होतो त्यावेळेला मला असं वाटतं की काही नेमके कोर्सेस होते जे इंजिनियर डॉक्टर हेच. आज केवढं झालंय. बरं, मी फार जास्त एज्युकेशन फॉलो करत नाही, पण HRD मिनिस्ट्रीने सुद्धा जे काही डिसिजन्स घेतलेले असतील बुक्समध्ये किंवा कनेक्टिंग द मेकिंग वन एक्झाम वन कंट्री काइंड ऑफ अ थिंग जे काय केलेलं आहे. नो डाऊट कॉम्पिटिशन ह्युमंगस झालेली आहे, पण मुलांना कळतंय तरी की आपल्याला काय फॉलो करायचं आहे. असं नाही SSC आहे HSC असं नाही. इट्स युअर चॉईस, डू व्हॉट यू वॉन्ट टू डू. पण तुम्हाला माहिती आहे. सो मी तेच सांगतो ना, एव्हरी स्ट्राटा त्यांनी इतका विचारपूर्वक त्यांनी केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, युथला काय हवं असतं म्हणजे आय एम सेइंग आपण सगळे युथच आहोत आता या पॉईंटला. वी हॅव नॉट सरपास दॅट एज की आपण स्वतःला एल्डरली हे करू. अकॉर्डिंग टू मी आत्तापर्यंत 45-50 पर्यंत सुद्धा आपण युथ पकडू शकतो. काय आहे ना की ज्या वेळेला तुमचा लीडर जेव्हा फॉरेन डायस्पोरामध्ये जातो किंवा फॉरेन कंट्रीमध्ये जातो त्यावेळेला ना तुम्हाला असं
छाती तुमची अशी अभिमानाने अशी फुलून जाते की यार देख वो आदमी गया अपना हावडी मोदी केवढा मोठा कार्यक्रम केला होता. त्याच्यानंतर यूथला ज्या वेळेला गरज असते त्या वेळेला त्या माणसाकडनं किंवा त्यांच्या मिनिस्ट्रीजकडनं कुठून ना कुठून तरी काही ना काहीतरी सपोर्ट मिळतो. म्हणजे एक आहे स्टार्टअप इंडियाचा. स्टार्टअप इंडियाच्या बाबतीत तर मी त्यांचं कितीही कौतुक केलं तरी सुद्धा कमी आहे, कारण की आजच्या यूथला तुमचा ब्रेन ड्रेन वाचवण्यासाठी म्हणून जे स्टार्टअप इंडिया सुरू केलेलं आहे आणि जर मी म्हणतो की 100 लोक जात असेल तर आज फक्त 40 लोक जात आहेत किंवा 60 लोक जात आहेत, 40% लोक थांबली आहेत. इट्स ओनली बिकॉज ऑफ स्टार्टअप इंडिया. कारण तुम्हाला ती बूस्ट मिळाली. तुम्हाला मला माहित नाही बँका किती लोन्स देत आहेत, कितपत एनकरेज करतायत, कारण पॉलिसीज वरती बनते. ते ट्रिकल डाऊन येईपर्यंत ते तसं फॉलो होतंय का मला त्याच्याबद्दलची काही फार आयडिया नाही आहे. पण म्हणजे जरी आपल्याला बँकिंग इन्स्टिट्यूशन्स कितपत मदत करतात मला माहित नाही, पण जर तुम्ही एक गोष्ट बघायला गेलं तर फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स ज्या होतात, ज्या आमच्याही कंपनीमध्ये झाल्या, ते कोणाच्या बेसिसवर झाल्या आहेत. जर त्यांना फॉरेन इन्व्हेस्टमेंट समजा तुम्हाला पूर्वी जे काही आर्काइक काइंड ऑफ लॉज होते की पैसे पाठवणं आणि टाकणं, काय आपल्याकडनं पाठवणं हे खूप अवघड होतं. आज त्या सुद्धा गोष्टी आरबीआयने थोड्या इज आउट केलेल्या आहेत. SMA एक्सचेंज आलेलं आहे आणि 100 कोटीपर्यंतचे म्हणजे माझ्यासारखी कंपनी आज स्टॉक एक्सचेंजवर जाऊ शकते. क्रिप्टो आलं, NFTs आलेत आणि हे सगळं हेच तर यूथला हवं आहे. नाहीतर मी काय केलं असतं की नाही यार ती एवढी मेहनत टाकण्यापेक्षा जाऊ तिकडे $10,000-15,000 कमवू आणि परत ब्रेन ड्रेन झाला. दिस इज व्हॉट मोदीजी हॅज अचीव्ड. आणि यूथला म्हणजे मेडिकल स्टुडंट्सना पण सांगतोय की पूर्वी एक असं व्हायचं ना की नाही इथे आपण पैसे इथे आपण जॉब काय म्हणतात शिक्षण करूया आणि त्याच्यानंतर आपण अमेरिकेत जाऊया आणि तिकडे कमवूया. आज तुम्ही सगळ्यात जास्त डॉक्टर्स किंवा IITians बघा, दे आर नॉट लुकिंग ॲट गोइंग टू येस दे से की वी विल गो कन्सल्ट अँड कम बॅक. और ॲपल आता इंडियामध्ये येतं. आफ्टर कोविड चायना बंद केल्यामुळे ॲपल आता इंडियामध्ये येते. परत यूथ त्याच्यामध्ये एम्प्लॉय होणार. आज सेव्हरल IT इंडस्ट्रीजना बूस्ट मिळालेला आहे. फायनान्शियल कंपनीज इथे येऊन एस्टॅब्लिश ठीक. आणि वन मोर थिंग जी एक त्यांनी सुरू केलेली कॉम्पिटिशन बिटवीन द स्टेट्स, ती पूर्वी नाही व्हायची. सगळं मुंबईला आणि महाराष्ट्राला मिळायचं. आता बघा नोएडा, गुडगाव, कोलकाता आणि समान म्हणजे त्यांची कुठे पॉलिसीजमध्ये कुठेही त्याने मी गुजरातमधनं येतो म्हणून मी गुजरातचं भलं करणार असं काही नाही. ही इज अ विजनरी अँड ही विल ऑलवेज रिमेन अ विजनरी अकॉर्डिंग टू मी. अक्षयजी, आता हे सगळं 8 वर्षात इतके काय चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत. 2 वर्ष आणखीन आहेत म्हणजे या टेन्युअरमध्ये. असं याचं कॉमन सिटीजन तुम्हाला काय वाटतं की आणखीन 2 वर्षात काय काय तुम्ही म्हणजे बघू इच्छिता की बाबा हे झाले पाहिजे? मला असं वाटतं की वी आर टॅक्स पेइंग पीपल. मग मी 10 रुपये भरत असेल, कोणी 100 रुपये भरत असेल, कोणी 500 रुपये भरत असेल. मला असं वाटतं की टॅक्स पेइंग पीपलना फार त्रास म्हणजे मी म्हणतो की सराउंडिंगच्या त्रासातनं जरा कमी जायला हवं. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. मला समजतंय स्टेट वेगळा असतो आणि सेंटर वेगळं असतं, कधी कधी सेंटर आणि स्टेटचं गव्हर्नमेंटच असतं. मी म्हणतो की आय एम सेईंग ओव्हरऑल ॲज अ बिकॉज दिस वी आर टॉकिंग अबाउट द प्राईम मिनिस्टर. आय फील की ॲज अ मुंबईकर, पर्सन लिव्हिंग इन मुंबई, बॉर्न अँड ब्रॉट अप हिअर, मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी इन्फ्रास्ट्रक्चरवरती जरासं लक्ष केंद्रित करायला पाहिजे केंद्र सरकारने. कारण मुंबई सगळ्यात जास्त टॅक्स देतोय, मुंबई सगळ्यात जास्त टॅक्स भरतोय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की रोड इन्फ्रास्ट्रक्चर, पब्लिक ट्रान्सपोर्ट, क्लेनलीनेस आणि कुठे ना कुठे क्राईम जो होतोय तो कसं तरी करून त्याला आपण कंट्रोल करायला पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट सायबर क्राईम खूप जास्त वाढलेलं आहे, ज्याच्यात काही बाउंड्रीजच नाही आहेत. आणि मुंबईतनं सगळ्यात जास्त सायबर क्राईम होतं आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी जरा एक चांगली पॉलिसी जर बनवता आली, वेगवेगळ्या स्टेट आणि सेंटरमध्ये जर काही सम सॉर्ट ऑफ एक सिस्टम बनवता आली की बाबा ठीक आहे पॉलिटिकली आपले मतभेद असू शकतात, पण कॉमन सिटीजन्स ज्यांचा काही संबंध नाही ते आपल्याला वोट करतात, त्यांच्यासाठी आपल्याला नीट चालणारी जागा, फुटपाथ असेल, सायकलिंग असेल. सायकलिंग इज सच अ इम्पॉर्टंट थिंग मुंबईसारख्या शहरामध्ये.
एवढी मोठी कोस्टल बॉर्डर आपली आहे एंटायर मुंबईची, ज्याच्यामध्ये तुम्ही वॉटर स्पोर्ट्स इंट्रोड्यूस करू शकता. मुंबईत वॉटर स्पोर्ट्स नावाची गोष्टच नाही. कितीतरी टुरिझम होतील. मला असं वाटतं जर लॉमध्ये बसत असेल आणि इफ एव्हरीथिंग कॅन बी कंट्रोल, आय थिंक जर गोव्याला परमिशन कसिनोची मिळू शकते तर मुंबईला का नाही मिळत आहे. आपण आता रो सुरू केली आहे, पण त्याच्यासारखे अजून जास्त वॉटर, म्हणजे मुंबईतनं अलिबागला जाणं, अलिबागून येणं, या सगळ्या गोष्टी. मेट्रो रखडलेलं आहे, मेट्रोने किती त्रास होतोय आपल्यासाठी. सो गव्हर्नमेंट कोणाचीही असू दे, मला असं वाटतं की टॅक्स पेयर हा सगळ्यात मोठा माणूस असतो. तो किती टॅक्स भरत असला तरी सुद्धा चालतं, पण तो शेवटी टॅक्स भरतो. आणि मला असं वाटतं की टॅक्स पेयर्स हेच तुमचे वोटर्स आहेत. तर माझ्याकडनं एक छोटी विनंती आहे की जितकं जास्त इन्फ्रास्ट्रक्चरवरती लक्ष देता येईल तेवढं बरं. थँक्यू अक्षय, तुमचं बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल.